नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात असताना दुसरीकडे मात्र ठाण्यात कोपेश्वर वतीनं आपण बघू शकतो की एक भव्य दिव्य अशा प्रकारची रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। खास करून ही संस्कार भारती ठाणे महानगरच्या वतीनं म्हणजे संस्कार भारती कोकण प्रांताच्या वतीनं सदरची रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्यानिमित्त सदरची ही जी काही रांगोळी आहे ही काढण्यात आलेली आहे। खास करून 150 वर्ष जे वंदे मातरम ह्या जे काही आपलं राष्ट्रीय गाण आहे या गाण्याला झाल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की ही अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारची रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। या रांगोळीच्या मध्यभागी एक भगवा ध्वज उभारण्यात आलेला आहे। या भगव्या ध्वजाच्या माध्यमातून आपण बघू शकतो की हिंदू जी काही भगवी पताका आहे ही याच्या माध्यमातून दिसते। त्याच्या बाजूला असंख्य प्रकारच्या रंगछटा आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या प्रकारच्या आयत आणि जे गोलाकार आहेत अशा प्रकारच्या रांगोळी या ठिकाणी भरण्यात आलेल्या रंगछटा असेल किंवा मग विविध प्रकारच्या रांगोळ्या या ठिकाणी आपल्याला दिसतात। खास करून रंगांच्या रांगोळ्या या ठिकाणी होत असताना भारत माता की जय अशा प्रकारे भारत मातेचं चित्र देखील या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा देखील या ठिकाणी आपण बघू शकतो की यांची देखील रांगोळी काढण्यात आलेली आहे। एकंदरीत बघितलं की ठाणे शहरासह जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम साजरे केले जात असताना दुसरीकडे कोपेश्वर न्यास आणि संस्कार भारती कोकण विभाग यांच्या वतीनं एक आगळा वेगळा उपक्रम ठाण्याच्या गावदेवी मैदान या ठिकाणी आता सुरू करण्यात आलेला आहे। सदरची रांगोळी गुरुवारपर्यंत ठाणेकर नागरिकांसाठी सुरू ठेवण्यात आलेली आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।